असेल, विवर असेल, या ठिकाणी ज्या ठिकाणी दरडी पडल्या होत्या, खचलं होतं, त्या ठिकाणी तुम्ही भेट दिली आहे. त्या ठिकाणची गावची परिस्थिती कशा स्वरूपात आहे, काय सांगाल आपण? 4, 5, 6 तारखेला महाबळेश्वर तालुक्यामध्ये 3 दिवसामध्ये तब्बल जवळपास 100 इंच पाऊस हा पडला आणि जनजीवन या तालुक्यातलं बऱ्यापैकी विस्कळीत झालं. काही गावांमध्ये दरडी कोसळल्या, काही गावांमध्ये म्हणजे आता ज्या गावामधून मी बोलतो ते विवर गाव आहे महाबळेश्वर तालुक्यातलं. आताही आपण बघताय पावसाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आता या गावामध्ये पाऊस सुरू आहे. किंवा तालुक्यात आज सकाळपासून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. या गावाला वरपासून डोंगरापासून ते खालपर्यंत आणि गावाच्या खालच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रकारची ही भेग उभी पडलेली आहे. त्यामुळं कदाचित भविष्यात जर अशीच मुसळधार वृष्टी राहिली तर या गावाचा धोका हा निर्माण होऊ शकतो. हे पाहण्याकरता मी आज समक्ष या गावामध्ये आलो. मी इथूनच जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. भूगर्भवाल्यांची टीम तिला तातडीनं या गावामध्ये आणि अन्य 3-4 गावं आहेत या गावांच्या पाणी संदर्भात त्यांना मी कलेक्टरांना सूचना केलेली आहे आणि एवढ्या आठवड्यामध्येच ती टीम येऊन या गावाचं आणि अन्य महाबळेश्वरमधल्या धोकादायक गावांचं ती पाहणी करून त्या संदर्भातला अहवाल देईल. त्या अहवालामध्ये जे काही ते सांगतील की जर या गावांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे तर निश्चितपणानं या गावांचं पुनर्वसन हे आम्ही निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं करू. गावामध्ये एक फक्त आपण रस्ता केला आणि भिंतीकडे बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पण एक गाव आहे, नाव आहे आणि 2 कोटी 60 लाख. त्यात काय झालं रस्ता आहे आता आपण पूर्ण फॉरेस्ट जिल्हा पूर्ण फॉरेस्ट याला काय तुम्हाला काय तुम्ही एजन्सी कसं करू शकतो ते आहे सगळं फॉरेस्ट मोठ्याने जरी गेलो ना ते बघू आपण. तिथं आता काय रस्ताच बंद पडणार आहे. नाही ते बघू आपण. त्यांनी करून दिलं तर करू शकतो. आपण करू तुम्ही जाणार ते जे नवीन रस्ता आहे ना त्यामध्ये जे रस्ता जिथं 2 ठिकाणी मी बघितलं रस्त्याला तिथं पण झालं. हां पण खालपासून झाला हा ते पूर्ण खाल्लं बरोबर नको त्याचं होईल बघा. अतिवृष्टी झाली, पाऊस पडला. यामध्ये 2-3 गावांमध्ये फार मोठ्या अशा भेगा पडल्या. गाव सटकतील अशी अवस्था आहे. हा नाही माझं म्हणणं काय आहे भूगर्भवाल्यांना पाठवून ती टीम पाठवून पहिलाच आपण सर्वे केला लगेच ताबडतोब तर आपल्याला पुढची कार्यवाही करणं सोपं जाईल ना. मग त्यांना ते कळवा. मी तुम्हाला ती नावं सगळी देतो. हा नावं सगळी तुम्हाला या फोनवरून मी ते SMS करतो नावं सगळी. तर तेवढं ताबडतोब तेवढं सर्वे करून घ्यायचं आहे गावात. होय आणि तुम्ही पर्सनली बोला. मी फार तर बोलतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.